आजचा दिवस खरंच खास आहे. का आहे हे तुम्हाला तर अंदाज आलाच असेल आणि त्याला आणखीन खास बनवायची जबाबदारी होती माझ्यावरती. आज आहे ताईंचं डोहाळे जेवण आणि त्यांच्या मेकअपची जबाबदारी माझ्यावर होती आणि हा आहे त्यांचा बिफोर लुक. मस्त गप्पा मारत आम्ही मेकअपला स्टार्ट केली आणि असा टर्न आउट झालाय त्यांचा आजचा लुक. कसा वाटतोय मला नक्की कमेंट करून सांगा. जास्त हेवी मेकअप आम्हाला आज करायचा नव्हता कारण मॉम टू बीचा ग्लो ऑलरेडी त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. प्रेग्नेन्सी ग्लो प्लस हॅपीनेस आणि थोडेसे मेकअप टचेस इज इक्वल टू प्युअर ब्युटी राईट ना. त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो व्हेन्यू वरती आणि इतकं सुंदर डेकोरेशन तिथं केलेलं होतं आणि गेल्या गेल्या पहिल्यांदा ताईंचे फोटोशूट स्टार्ट केलं कारण थोडीशी नॅचरल लाईट अजून होती तर म्हटलं फोटोज वगैरे छान येतील. आता डोहाळे जेवण म्हटलं की हे वेगळे वेगळे प्रॉप्स आणि त्यांच्यासोबतचे फोटोज हे तर मॅन्डेटरी असतं. त्यांचं फोटोशूट चालू होतं सो आम्ही पण छान असं रेडी होऊन व्हेन्यू वरती पोहोचलेले होतो आणि आमचं वेलकम झालं होतं या वेलकम ड्रिंकने. आणि ताईंचं डोहाळे जेवण आणि माझा साखरपुडा दोन्ही एकाच व्हेन्यू वरती होते सो मी माझ्याच साखरपुड्याची साडी घालून आज थोडस जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. हळूहळू सगळेजण गेस्ट यायला लागले आणि फायनली बेबी शॉवरचा प्रोग्राम स्टार्ट झाला. डोहाळे जेवण बेबी शॉवर म्हणजे फक्त एक रिच्युअल नाहीये, ही आहे एक प्रेम, आशीर्वाद आणि आनंदाचं सेलिब्रेशन करायची संधी. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. कुटुंबात नवीन सदस्याचं आगमन होणार असतं त्याच्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप छान असा आनंद आणि स्माइल असते आणि मनातून फक्त आणि फक्त ब्लेसिंग्स निघत असतात. आलेल्या सगळ्या लेडीजनी त्यांची अशी ओटी वगैरे भरून घेतली. त्यानंतर आले होते स्टार्टर मध्ये होते मस्त असे मंचुरियन, खरंच खूप टेस्टी होते. स्टार्टर एन्जॉय केला आणि नेक्स्ट प्रोग्राम स्टार्ट झाला. सगळ्यांची एक्साइटमेंट अगदी पीकला होती की हे नेमकं काय चूज करतायत, विठ्ठल की रुक्मिणी. तुम्हाला काय वाटतंय काय येईल याच्यामध्ये? आणि यांनी चूज केली रुक्मिणी. आता कोणत्याही गोष्टीचं आपल्याला डबल चेक करायची खूप हौस असते त्यामुळे आम्ही पण पेढा आणि बर्फी परत ठेवली होती त्यांना चूज करायसाठी आणि या वेळेला त्यांनी चूज केला होता पेढा. त्यांनी तर आम्हालाच कन्फ्युज केलं की नेमकं काय येणार आहे ते. आता येणारं पिल्लू पेढा असू दे किंवा बर्फी असू दे पण त्याच्या येण्यासाठी आम्ही मात्र खूप एक्सायटेड आहे. त्याच्यानंतर आम्ही पण मस्त असं फोटोशूट केलं. ताई आणि जिजू तुम्हाला दोघांनाही नवीन जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आजचा मेकअप आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.